ऑर्डर हातात घ्यायची, आम्ही गाडी पंक्चर करायची आता सांगा, आम्ही घ्यायची का तुम्ही केस करणार इमिजिएटली? कारवाई होणार मला इमिजिएटली पाहिजे, 12 तास नाही. मर्डर झाल्यावर तुम्ही येणार का? झालं ना, 8:10 माझा मॅडमला फोन आहे. काल रात्री 8:10 मला फोन, अजून तुमचा FIR नहीं झाला. कास्टिगेट आणि RMC की परमिशन नहीं है. परमिशन में मैं यहाँ से RDC को फोन लगाता हूँ, कलेक्टर को फोन लगाता हूँ. आपके पास परमिशन नहीं है तो इमीडिएटली काम बंद करो. हमारे लोगों को मरना नहीं है, हमारे लोगों को जीना है. लोखंड टाकले एक तुझ्या शेतात टाकले या शेतकरी शेतात लोखंड टाकलं आणि नालायक सरकार नाही घेत. तुम्ही PMO ऑफिसला घाबरता, मग आम्हाला शेतकऱ्यांना मारून टाका, असं दोघांपैकी एक काम करायचं आहे. म्हणजे त्यांच्यासाठी लॉ लागत नाही का LNT साठी? नाही तर शेणफेक आंदोलन आम्ही चालू करतोय सर. डिक्लेअर करून टाका शेणफेक आंदोलन. पहिला शेण मी फेकेन LNT च्या ऑफिस. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम पालघर जिल्ह्यात जोराने सुरू आहे. या कामाचा ठेका LNT कंपनीला दिलेला आहे. LNT कंपनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम करत असताना त्या ठिकाणी असलेले गावकरी मात्र त्रस्त झालेले आहेत. टेंबी कोळावे गाव, जलसार गाव हे आता बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामामुळे बाधित झालेले. पाहूया या दरम्यान आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ग्रामस्थ नेमकं काय म्हणाले. पाहूया या संदर्भातली टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी. ना कास्टिगेट आणि RMC की परमिशन नहीं है. परमिशन में मैं यहाँ से RDC को फोन लगाता हूँ, कलेक्टर को फोन लगाता हूँ. आपके पास परमिशन नहीं है तो इमीडिएटली काम बंद करो. हमारे लोगों को मरना नहीं है, हमारे लोगों को जीना है. लोखंड टाकले एक बोलले साहेबाला तुझ्या शेतात टाकलंय. 11 महिने झाले या शेतकरी शेतात लोखंड टाकलंय आणि नालायक सरकार उत्तर देत नाही. नाही घेत. तुम्ही PMO ऑफिसला घाबरता, मग आम्हाला शेतकऱ्यांना मारून टाका, असं दोघांपैकी एक काम करायचं आहे. म्हणजे त्यांच्यासाठी लॉ लागत नाही का LNT साठी? ते जरी सांगा साहेब, आम्हाला ठरवा साहेब, तुम्ही लवकर डिसिजन घ्या, नाही तर शेणफेक आंदोलन आम्ही चालू करतोय सर. डिक्लेअर करून टाका शेणफेक आंदोलन. पहिला शेण मी फेकेन LNT च्या ऑफिसवर. 8 दिवसाची मुदत आहे, जर नाही झालं तर शेणफेक आंदोलन अख्ख्या जिल्ह्यामध्ये चालू होईल LNT वर. चला, आणि केसेस तुम्ही करणार की नाही ते सांगा मला. किती वेळात करणार ते सांगा. रात्रीपासून आम्ही 8:10 पहिला फोन आला मला पोलिसांना. आज आता वाजले किती? 2 वाजले तरी तुम्ही यांच्यावर केसेस नाही करत का? हे तुमचे काय जावई आहेत का LNT? शासनाची जावई आहेत का LNT? पहिला केसेस करा आणि मला दाखवा काय ते. आणि ज्यांनी इकडे ही ऑर्डर मागवलेली आहे त्याला माहिती असताना हा ब्रिज एकदम डेंजरस अवस्थेत आहे, त्याच्यावर केस करा, इमिजिएटली करा. नाही तर मी प्रेसमध्ये देऊन टाका. त्याच्या पोलीस प्रशासन पण मदत नाही करत आहे शेतकऱ्यांना, हे समजलं पाहिजे. मिक्सर पण जाणार नाही आजपासून. बंद करा. मी स्वतः उभा राहतो, कोण येतं बघतो इकडे. चला, आजपासून मी पूर्ण दिवस इकडे उभा आहे. पोलिसांनी आणि PWD पण माणूस आणि LNTच्या माणसं इकडे उभी राहिली पाहिजेत, नाही तर या गाड्या आम्ही सगळे पंक्चर करू. आमच्या पेशंटची हद्द बघू नका पोलिसांनी पण आणि LNTनी. आम्ही आतापर्यंत पण तुम्हाला मदत करण्यासाठी बोलतो, मदत करण्यासाठी आलो. आज मला बॉम्बेतून इकडे यायला लागलाय. आपके नालायकगिरी के लिए जिसे मेरे को इतना लंबे आना लगा है. इमिजिएटली कंप्लेंट मला अर्धा तासात FIR ची कॉपी मिळाली पाहिजे. दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. 8:10 माझी केस मी कंप्लेंट केलं आतापर्यंत, पण तुम्ही केस लॉन्च नाही करत त्यांच्यावर. भ्रष्ट प्रशासन नाही चालणार. इमिजिएटली बंद करा, नाही तर ह्या गाड्या आम्ही आता इकडे पंक्चर करायच्या का? आम्ही लॉ अँड ऑर्डर हातात घ्यायची का? मला सांगा. थांबरे आम्ही लॉ अँड ऑर्डर हातात घ्यायची, आम्ही गाड्या पंक्चर करायच्या आता सांगा. आम्ही घ्यायची का तुम्ही केस करणार इमिजिएटली? कारवाई होणार मला इमिजिएटली पाहिजे, 12 तास नाही. मर्डर झाल्यावर तुम्ही येणार का? झालं ना, 8:10 माझा मॅडमला फोन आहे. काल रात्री 8:10 मला फोन, अजून तुमचा FIR नाही झाला. 24 तास लागतो का FIR करायला? बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरू आहे, याचा त्रास ग्रामस्थांना होतोय. ज्या प्रकारे सरकारचं काम विकास आहे, त्याचप्रमाणे विकास होत असताना ज्या ठिकाणी प्रकल्प चाललेला आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी बाळगणे देखील प्रशासनाचं. परंतु प्रशासन LNT कंपनीच्या दावणीला बांधलेलं आहे. या दरम्यान आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष आक्रमक देखील झालेले आहेत. जर सरकार ग्रामस्थांचं ऐकत नसेल, स्थानिकांचं जर ऐकत नसेल, तर मग स्थानिकांनी करायचं काय? या सर्व विषय आपलं काय मत आहे
कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.